देवघराचे नियम. नंबर 1. देवघर हे नेहमी घराच्या ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर पूर्व बाजूस असावं, कारण ही दिशा देवतांची दिशा मानली जाते आणि या दिशेने येणारा सूर्यप्रकाश अत्यंत पवित्र व सकारात्मक ऊर्जा देणारा असतो. नंबर 2. देवघर नेहमी घराच्या शांत आणि स्वच्छ जागी असावं, कारण देवाची जागा ही भक्ती, श्रद्धा आणि शांतीचं प्रतीक असते. त्यामुळे गोंगाट, कचरा किंवा आवाज असलेल्या जागी देवघर ठेवणं टाळावं. नंबर 3. देवघरात कधीही चप्पल, पादत्राणे किंवा नकारात्मक वस्तू ठेवू नयेत, कारण या वस्तूंनी त्या जागेची पवित्रता कमी होते आणि वातावरणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नंबर 4. देवघरातील दिवा दररोज सकाळी आणि संध्याकाळी लावणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण प्रकाश हा अंधारावर विजयाचं प्रतीक आहे आणि तो आपल्या घरात देवाची कृपा कायम ठेवतो. नंबर 5. देवघरात कधीही तुटलेल्या, फाटलेल्या किंवा डाग लागलेल्या मूर्ती ठेवू नयेत, कारण अशा मूर्तींना देवत्व राहत नाही आणि त्या जागेतील ऊर्जा कमकुवत होते. नंबर 6. देवघरात मूर्तींची संख्या कमी व नीटनेटकी असावी, कारण अतिप्रमाणात मूर्ती ठेवल्यास मन विचलित होतं आणि भक्तिभावाची एकाग्रता कमी होते. नंबर 7. देवघरासमोर बसून पूजा करताना मन शांत आणि एकाग्र असावं, कारण देवाची आराधना म्हणजे आत्म्याशी संवाद असतो, जो फक्त शांतीतूनच होतो. नंबर 8. देवघरात नेहमी सुगंधी धूप, अगरबत्ती किंवा फुलांचा सुवास असावा, कारण सुवासामुळे त्या जागेत सकारात्मकता वाढते आणि मन प्रसन्न राहतं. नंबर 9. देवघरात ठेवलेलं पाणी दररोज बदलणं आवश्यक आहे, कारण ते पाणी देवतांना अर्पण केलेलं असतं आणि जुने पाणी ठेवल्यास ऊर्जा नकारात्मक होते. नंबर 10. देवघरात ठेवलेले फुले, हार आणि प्रसाद दररोज बदलले पाहिजेत, कारण जुनी फुले वास येऊन त्या जागेची पवित्रता कमी करतात. नंबर 11. देवघरात शक्यतो सकाळच्या सूर्यकिरणांचा प्रवेश व्हावा, कारण सकाळचा प्रकाश देवतांना प्रिय असतो आणि तो घरात आनंद व आरोग्य वाढवतो. नंबर 12. देवघरात काळा किंवा गडद रंग टाळावा आणि पांढरा, पिवळा किंवा हलका केशरी रंग वापरावा, कारण हे रंग शांती, श्रद्धा आणि शुभत्व दर्शवतात. नंबर 13. देवघराभोवती स्वच्छता ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ते ठिकाण म्हणजे आपल्या घराचं आध्यात्मिक केंद्र असतं आणि तिथली स्वच्छता मनावर थेट परिणाम करते. नंबर 14. देवघरात धार्मिक पुस्तके ठेवता येतात, पण कपडे, पैसे किंवा घरगुती वस्तू ठेवू नयेत, कारण देवाची जागा केवळ अध्यात्मासाठी राखलेली असावी. नंबर 15. देवघरात नेहमी तांब्याचा किंवा पितळेचा दिवा वापरणं शुभ असतं, कारण हे धातू सकारात्मक ऊर्जा टिकवतात आणि वातावरण शुद्ध करतात. नंबर 16. देवघरात कधीही मृत व्यक्तींचे फोटो ठेवू नयेत, कारण ती जागा देवपूजेसाठी असते, तर पितरांची पूजा स्वतंत्र जागी करावी. नंबर 17. देवपूजा करताना घंटा वाजवणं शुभ असतं, कारण घंटानादामुळे नकारात्मक कंपनं दूर होतात आणि घरात सात्विक ऊर्जा निर्माण होते. नंबर 18. देवघरात आरसा ठेवणं टाळावं, कारण आरशातून परावर्तित होणारी ऊर्जा कधी कधी भक्तीच्या प्रवाहात अडथळा निर्माण करू शकते. नंबर 19. देवघरात नेहमी उजव्या बाजूला तेलाचा दिवा आणि डाव्या बाजूला तुपाचा दिवा लावावा, कारण या संयोजनाने वातावरण संतुलित होतं आणि दोन्ही दिव्यांचा प्रकाश शुभ मानला जातो. नंबर 20. देवघरात दररोज गंगाजळ किंवा पवित्र पाणी शिंपडावं, जेणेकरून त्या जागेची पवित्रता आणि शुद्धता टिकून राहील. नंबर 21. देवघरातील मूर्तींना रोज हात लावण्यापूर्वी हात धुवावेत, कारण स्वच्छतेशिवाय पूजा केल्यास ऊर्जा असंतुलित होते. नंबर 22. देवघर नेहमी उंच पातळीवर ठेवावं, जमिनीवर थेट ठेवू नये, कारण देव हे आपल्या आदराचं प्रतीक आहे आणि त्यांची जागा उंचीवर असावी असं वास्तू सांगतं. नंबर 23. देवघरात इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल किंवा सजावटीच्या लाईट्स ठेवू नयेत, कारण या गोष्टींनी मन विचलित होतं आणि ध्यानात अडथळा येतो. नंबर 24. प्रत्येक सण किंवा अमावस्येला देवघर पूर्ण स्वच्छ करून नवीन फुलं व धूप लावावं, कारण त्यावेळी घरात नवी ऊर्जा निर्माण होते. नंबर 25. देवघर हे फक्त जागा नसून ती श्रद्धेचं आणि सकारात्मकतेचं केंद्र असतं, त्यामुळे त्याची पवित्रता मन, वाणी आणि कृतीने जपणं हेच खरं भक्तीचं लक्षण आहे. नंबर 26. देवघरात दर आठवड्याला एक दिवस विशेष स्वच्छता करावी, ज्या दिवशी सर्व मूर्ती, दिवे, भांडी आणि कपडा स्वच्छ करून नव्या सुगंधाने सजवावेत, कारण त्यामुळे त्या जागेतील ऊर्जा पुन्हा ताजीतवानी होते. नंबर 27. देवघरात सुगंधित फुलांचा वापर केल्याने घरात सुख शांती वाढते, कारण सुगंध मनाला शांत करतो आणि देवपूजेच्या वेळी ध्यान अधिक एकाग्रतेने जमते. नंबर 28. देवघरात नेहमी पाण्याचं भांड झाकलेलं ठेवा, कारण उघडं पाणी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते, तर झाकलेलं पाणी शुद्ध आणि पवित्र राहतं. नंबर 29. देवघरात 2 दिवे लावले जातात, एक तुपाचा आणि एक तेलाचा, कारण तुपाचा दिवा सुख समृद्धी आणतो, तर तेलाचा दिवा आरोग्य आणि स्थैर्य टिकवतो. नंबर 30. देवघरात कधीही अंधार राहू देऊ नका, कारण अंधार म्हणजे अज्ञानाचं प्रतीक आहे, म्हणून सकाळ संध्याकाळ दिवा लावून देवघर नेहमी प्रकाशमान ठेवा. नंबर 31. देवघरात कधीही नकारात्मक विचार, राग किंवा दुःख घेऊन प्रवेश करू नये, कारण देवाची जागा ही आनंद आणि शांततेचं केंद्र असतं
नकारात्मकता तिथे अडथळा आणते. नंबर 32. देवघरात बसून ध्यान केल्याने मनात स्थैर्य आणि आत्मविश्वास निर्माण होतो, कारण त्या जागेतील शांतता आणि कंपन मनाला एकाग्र करतात. नंबर 33. देवघरात नेहमी उजव्या हाताने देवाला नैवेद्य आणि अर्पण द्यावं, कारण उजवा हात कर्माचं आणि शुभतेचं प्रतीक मानला जातो. नंबर 34. देवघरात मूर्तींच्या मागे आरसा ठेवू नका, कारण आरशातून प्रतिबिंब पडल्याने ऊर्जा परत परावर्तित होते आणि देवतेकडे केंद्रित राहत नाही. नंबर 35. देवघरात वापरलेला कपडा नेहमी स्वच्छ आणि पांढऱ्या रंगाचा असावा, कारण पांढरा रंग हा शुद्धतेचा आणि साधेपणाचं प्रतीक आहे. नंबर 36. देवघरात तुलसीचे झाड किंवा पान ठेवणं अत्यंत शुभ असतं, कारण तुलसी पवित्रतेचं प्रतीक आहे आणि ती घरातील नकारात्मकता दूर करते. नंबर 37. देवघरात जास्त इलेक्ट्रिक लाईट्स किंवा रंगीबेरंगी सजावट टाळावी, कारण साधेपणा आणि शुद्धता हाच देवपूजेचा खरा अर्थ आहे. नंबर 38. देवघरातील फुलं कोमेजल्यानंतर लगेच काढून टाका, कारण सुकलेली फुलं नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि पूजेचं पवित्र वातावरण कमी करतात. नंबर 39. देवघरात दर महिन्याला एक दिवस संपूर्ण जागा रिकामी करून नव्याने सजवावी, जेणेकरून जुनी ऊर्जा निघून जाऊन नवी ऊर्जा टिकेल. नंबर 40. देवघरात पूजा सुरू करण्यापूर्वी घंटा वाजवून आरंभ करावा, कारण त्या नादाने आसपासचं वातावरण शुद्ध होतं आणि मन ध्यानासाठी तयार होतं. नंबर 41. देवघरात पूजा करताना मोबाईल, टीव्ही किंवा इतर गोष्टींमध्ये लक्ष ठेवू नये, कारण देवपूजा ही मनपूर्वक आणि एकाग्रतेने केली पाहिजे. नंबर 42. देवघरात रोजचा नैवेद्य साधा पण मनापासून द्यावा, कारण देवाला वस्तूंची नाही तर भावना आणि श्रद्धेची गरज असते. नंबर 43. देवघरात झाडू, बादली किंवा घरातील साफसफाईची साधनं ठेवू नयेत, कारण या वस्तू त्या जागेच्या पवित्रतेला बाधा आणतात. नंबर 44. देवघरात बसताना नेहमी जमिनीवर पाट किंवा आसन वापरा, कारण जमिनीवर थेट बसल्याने ऊर्जा प्रवाह विस्कळीत होतो, पण आसन वापरल्याने संतुलन टिकतं. नंबर 45. देवघरात नेहमी दक्षिणाभिमुख राहून पूजा करू नये, कारण दक्षिण दिशा यमाची दिशा मानली जाते आणि ती पूजा करण्यासाठी अयोग्य मानली गेली आहे. नंबर 46. देवघरात शनिवारी आणि पौर्णिमेला तेलाचा दिवा लावणं शुभ असतं, कारण त्या दिवशी विशेष कंपन निर्माण होतात, ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. नंबर 47. देवघरात फक्त शुद्ध मन, स्वच्छ वस्त्र आणि श्रद्धा घेऊन प्रवेश करा, कारण त्या भावनेतून केलेली पूजा देवाला अधिक प्रिय असते. नंबर 48. देवघरात दररोज ओम, गायत्री मंत्र किंवा हनुमान चालीसा पठण केल्याने वातावरण सात्विक राहतं, कारण शब्दांचे कंपन ही ऊर्जा वाढवतात. नंबर 49. देवघरात नेहमी सुगंधी पाणी किंवा गुलाबजलाने फुलं शिंपडावीत, जेणेकरून वातावरण प्रसन्न आणि ताजं वाटेल. नंबर 50. देवघरात ठेवलेल्या मूर्तींची जागा बदलू नये, कारण त्यात स्थैर्य आणि भक्तीचं प्रतीक असतं. वारंवार जागा बदलल्याने श्रद्धेचा प्रवाह तुटतो. नंबर 51. देवघराभोवती नेहमी प्रकाश राहावा आणि अंधार टाळावा, कारण प्रकाश देवतेच्या कृपेचा प्रतीक आहे. नंबर 52. देवघरात ध्यान करताना पवित्र विचारांनी मन भरून घ्या, कारण देवाशी संवाद मनातूनच सुरू होतो. नंबर 53. देवघरात नकारात्मक बोलणं, भांडण किंवा तक्रारी करू नयेत, कारण अशा ऊर्जेमुळे देवाची जागा दूषित होते. नंबर 54. देवघरात दर आठवड्याला पवित्र गंगाजळ शिंपडल्याने जागेची शुद्धता टिकते आणि त्यामुळे वातावरण प्रसन्न राहते. नंबर 55. देवघरात दररोज फक्त काही क्षण बसून शांततेत राहणं सुद्धा पूजे इतकंच पुण्याचं असतं, कारण ते आत्म्याला स्थैर्य देतं. नंबर 56. देवघरातील जागा कधीही रिकामी ठेवू नका, कारण रिकामेपणामुळे ऊर्जा कमी होते, म्हणून दिवा, फुलं किंवा पाणी नेहमी ठेवा. नंबर 57. देवघरात दररोज आरतीनंतर शंख वाजवावा, कारण शंखाचा नाद वातावरणातील नकारात्मक लहरी पूर्णपणे नष्ट करतो. नंबर 58. देवघरात फक्त सात्विक वस्तूंचा वापर करावा, धूप, तूप, तांदूळ, फुले, पाणी, कारण या वस्तू ऊर्जा शुद्ध करतात आणि देवतेला प्रिय असतात. नंबर 59. देवघरात बसताना मनात धन्यवाद भावना ठेवावी, कारण कृतज्ञता हीच देवाशी जोडणारी सर्वात मोठी भक्ती असते. नंबर 60. देवघर म्हणजे फक्त पूजा करण्याचं ठिकाण नाही, तर ते घराचं आध्यात्मिक हृदय आहे, म्हणून ते नेहमी स्वच्छ, पवित्र आणि श्रद्धेने भरलेलं ठेवा. मित्रांनो, देवघर ही फक्त पूजा करण्याची जागा नसते, ती आपल्या घराचं आध्यात्मिक हृदय असतं, जिथं आपण देवाशी बोलतो, आपली मन शांती शोधतो आणि आपली सकारात्मक ऊर्जा वाढवतो. म्हणूनच हे नियम पाळा, श्रद्धा ठेवा आणि दररोज काही क्षण देवासमोर घालवा, कारण जेव्हा घरात भक्तीचा प्रकाश असतो तेव्हा तिथं अंधार टिकू शकत नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी आध्यात्मिक माहितींसाठी प्रफुल्ल स्मार्ट टिप्सला सबस्क्राईब करा. आपल्या प्रत्येक घरात शांती, सुख आणि समृद्धी नांदो हीच देवाजवळ प्रार्थना.